Hello dear students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. In this lecture, I am going to discuss about catalytic properties and tendency to form complexes. So let me start from catalytic properties. The transition elements and their compounds are act as good catalyst for various reactions. Platinum, iron, nickel, cobalt, and vanadium pentoxide are important examples. So, transition elements and their compounds act as a good catalyst for various reactions, and platinum, iron, nickel, cobalt and vanadium pentoxide are some important examples which are used as catalyst. So platinum is a general catalyst and used in the contact process involving combination of sulfur dioxide and oxygen to form sulfur trioxide, and this sulfur trioxide is used for the manufacture of H2SO4. Iron is also a good catalyst and it is used for the synthesis of ammonia. Synthesis of ammonia in Haber process. Iron is also a good catalyst and it is used for the synthesis of ammonia in Haber process. Then the next catalyst is nickel. So nickel is also act as a catalyst and it is used in the hydrogenation reaction. Suppose a reaction in which A react with B in presence of catalyst to form unstable intermediate complex
which decomposed into product and the catalyst is regenerated. So the transition the catalytic substance are capable of forming unstable intermediate complex which readily decomposed into product and the catalyst is regenerated. So the transition elements are able to form the unstable intermediate complex readily, very readily, due to this they are used as a catalyst for various reactions. The transition elements also provide the large surface area for the reactants to be adsorbed. Provide large surface area for the reactants to be adsorbed and thus come closer to one another to cause the chemical reaction. म्हणजेच काय, ट्रान्झिशन एलिमेंट जे असतात ते लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात रिॲक्टंट्सला ॲडसॉर्ब होण्यासाठी अँड दस दे कम क्लोज टू वन अनादर फॉर कॉझिंग ए रिॲक्शन. सो हे आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टीजबद्दल. तर ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत हे कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये. फॉर एक्झाम्पल आयन, निकेल, कोबाल्ट आणि प्लॅटिनम, व्हॅनॅडियम पेंटॉक्साईड हे काही उदाहरणं आहेत की जे कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात रिॲक्शनमध्ये. त्यानंतरचा पॉईंट आपण पाहिला प्लॅटिनम. प्लॅटिनम is a good catalyst and it is used in the contact process involving the combination of sulfur dioxide and oxygen to form the sulfur trioxide. म्हणजे प्लॅटिनम जो आहे तो ह्या रिॲक्शनमध्ये सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजनपासून सल्फर ट्रायऑक्साईड मिळतोय. या रिॲक्शनमध्ये प्लॅटिनम कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला जातो आणि हा सल्फर ट्रायऑक्साईड पुढे H2SO4 बनवण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर आयन जो आहे तो अमोनिया सिंथेसिस करण्यासाठी हॅबर प्रोसेसमध्ये अमोनिया तयार केला जातो. त्या प्रोसेसमध्ये हा आयन जो आहे हा कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला जातो. त्यानंतर निकेल. निकेल जो आहे तो हायड्रोजिनेशन ज्या रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्समध्ये कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला जातो. समजा एक रिॲक्शन कन्सिडर केली आपण जिच्यामध्ये ए हा बी सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट. तर आपल्याला पुढे काय मिळतो, अनस्टेबल इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स मिळतो आणि हा अनस्टेबल इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स लगेचच याचं काय होतं, विघटन होतं प्रोडक्टमध्ये आणि कॅटॅलिस्ट जो आहे तो रिजनरेट होतो. तर जेव्हा आपण ट्रान्झिशन एलिमेंट हा कॅटॅलिस्ट म्हणून यूज करतो तेव्हा हा अनस्टेबल इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स खूप लवकर तयार होतो, व्हेरी रेडीली. आणि म्हणून ट्रान्झिशन मेटल आयन्स जे आहेत ट्रान्झिशन एलिमेंट्स हे कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात. त्यानंतर द ट्रान्झिशन एलिमेंट्स प्रोव्हाइड द लार्ज सरफेस एरिया फॉर द रिॲक्टंट्स टू बी ॲडसॉर्ब अँड दस दे कम क्लोजर टू वन अनादर फॉर द रिॲक्शन टू ऑकर ऑन द सरफेस ऑफ द कॅटॅलिस्ट इटसेल्फ. म्हणजेच काय, हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे काय करतात, रिॲक्टंट्सला लार्ज सरफेस एरिया, रिॲक्टंट्सला ॲडसॉर्ब होण्यासाठी लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात आणि
हे रिॲक्टंट जे आहेत ते एकमेकांच्या जवळ येतात आणि मग काय होतं, ते रिॲक्शन घडून येते. म्हणजेच काय तर हे लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड करतात ट्रान्झिशन एलिमेंट्स, आणि म्हणून हे काय करतात, कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जात असतात. सो दिस इज अबाउट द कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. तर डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट्स हे कॅटॅलिस्ट म्हणून यूज केले जातात. त्याच्यानंतर टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. So, in contrast to the representative elements, रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणजे एस ब्लॉक आणि पी ब्लॉक एलिमेंट्सला आपण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स असं म्हणतो. जसं डी ब्लॉक एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो, तसं एस आणि पी ब्लॉक एलिमेंट्सला आपण रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणतो. सो इन कॉन्ट्रास्ट टू द रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स फॉर्म large number of complexes. Transition elements form a large number of coordination complexes. The transition metal ions can bind to a large number of anions or neutral molecules. Transition metal ions can bind to a large number of anions or neutral molecules. So the common examples are, म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते काय, तर रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट जे आहेत ते कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करू शकत नाही, आणि ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स फॉर्म करतात. आणि ट्रान्झिशन मेटल आयन्स जे आहेत ते वेगवेगळ्या अनायन्सला आणि न्यूट्रल मॉलिक्युल्सला बाइंड होतात. मग त्याचं एक्झाम्पल पाहू आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं. कोणकोणते कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हे तयार करू शकतात किंवा तयार करतात, काही एक्झाम्पल्स आपण बघूयात. कोबाल्ट NH3 6 त्यानंतर आयन, असे कॉम्प्लेक्स तयार करतात ट्रान्झिशन एलिमेंट्स. आयन CN6 3- आयन CN6 4-. बघा इथं जर आपण पाहिलं तर ट्रान्झिशन एलिमेंट्सने हा असा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार केलेला आहे. तर ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करू शकतात आणि रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करू शकत नाही. सो द टेंडन्सी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स टू फॉर्म कॉम्प्लेक्स is mainly due to two factors.
ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते कॉम्प्लेक्स का तयार करू शकतात, त्याचे कारणं जे आहेत ते दोन मेन रिझन्स आहेत त्याचे. तर पहिलं जे रिझन आहे ते आहे द साईज ऑफ दीज आयन्स इज व्हेरी स्मॉल, किंवा दीज आयन्स हॅव व्हेरी स्मॉल साईज. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंटचे जे आयन्स असतात, दीज आयन्स हॅव व्हेरी स्मॉल साईज, किंवा दीज आयन्स आर व्हेरी स्मॉल, व्हेरी स्मॉल in size, therefore they have high positive charge density. Therefore they have high positive charge density. This facilitates the acceptance of lone pair of electrons from other molecules. Second factor is they have vacant d orbital. They have vacant d orbital of suitable energy to accept the lone pair of electrons. From other molecules. म्हणजेच काय, तर ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत ते कॉम्प्लेक्स फॉर्म करू शकतात. यांची टेंडन्सी आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स फॉर्म करण्याची. तर का टेंडन्सी आहे यांची, तर याच्यासाठी दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं जे कारण आहे, दीज आयन्स आर व्हेरी स्मॉल इन साईज. या आयन्सची जी साईज आहे ती खूप स्मॉल आहे, कमी आहे, आणि याच्यामुळे यांच्याकडे काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी हाय आहे. हाय पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी असल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्स जे आहे दीज फॅसिलिटेट्स म्हणजे सुलभ होऊन जातं. या ठिकाणी इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणं अदर मॉलिक्युल्स किंवा अदर ग्रुप्सकडून इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणं काय होऊन जातं, सुलभ होऊन जातं. कारण काय, हाय पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी आहे. हाय पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी जर असेल तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन पेअरचं आपल्याला माहिती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं, अट्रॅक्शन असतं. आणि म्हणून हाय पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी असल्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणं जे आहे ते सुलभ होऊन जातं. हे पहिलं कारण आहे. त्यानंतरचं दुसरं जे कारण आहे, दे हॅव व्हॅकंट डी ऑर्बिटल्स. आपल्याला माहिती आहे रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट जे आहे त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल नसतं, आणि हे जे एलिमेंट्स आहे यांच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल्स आहे. या मेटल आयन्समध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल आहे सुटेबल एनर्जीचं, आणि म्हणून व्हॅकंट डी ऑर्बिटल असल्यामुळे हे इझिली इलेक्ट्रॉन डोनेटिंग जे ग्रुप आहेत म्हणजे लिगँड्स आहेत त्यांच्याकडून काय करू शकतात, हे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करू शकतात, कारण यांच्याकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल अवेलेबल आहे. आणि व्हॅकंट डी ऑर्बिटल अवेलेबल असल्यामुळे हे जे दुसरे ग्रुप्स आहेत, अदर ग्रुप्स आहेत, यांच्याकडनं इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करू शकतात, आणि म्हणून हे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करू शकतात. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तयार करू शकत नाही. तर हे दोन मुख्य रिझन आहेत. तर हे आहे टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. मग आपण ह्या लेक्चरमध्ये पाहिलं की ट्रान्झिशन एलिमेंट जे आहे हे कॅटलिस्ट म्हणून यूज केले जातात. त्यानंतर आपण पाहिलं की ट्रान्झिशन एलिमेंट जे आहेत यांच्याकडे काय असते, यांची टेंडन्सी कॉम्प्लेक्स हे फॉर्म करू शकतात. रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स कॉम्प्लेक्स फॉर्म करू शकत नाही. कुठले कॉम्प्लेक्स, तर ह्या पद्धतीचे हे कॉम्प्लेक्स.
हे ट्रान्झिशन एलिमेंट्स फॉर्म करू शकतो. सो दिस इज अबाउट द टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस. थँक्यू.